सर माझा एक प्रश्न आहे, अनुनासिक संधी कशी ओळखावी? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलीने प्रश्न केला की सर अनुनासिक संधी कशी ओळखावी. लक्षात घ्या, ठरलेलं आहे ज्या ठिकाणी शब्द संधी होतो त्या ठिकाणी अनुनासिकाला अनुनासिक जोडल्या जातं, दुसरा वर्ण जोडल्या जात नाही. कसं लक्षात घ्या, क च ट त प हे 5 वर्ग आहे. या 5 वर्गातले जे पंचम अक्षर हे 5वे अक्षर हे अनुनासिक आहे आणि या अनुनासिकाचं अनुनासिकासोबत जोडाक्षर तयार होतं. अनुनासिकाला दुसरं जोडलं जात नाही. कसं बघा, लक्षात घ्या, उत हा पहिला शब्द आहे, त्याचा शेवटचा जो वर्ण आहे तो व्यंजन आहे, तो नावाचं व्यंजन. त्याच्या पुढे काय आलं, म. म हे अनुनासिक आहे. मग जेव्हा अनुनासिक येतं तेव्हा याच्या गटातलं, या पहिल्या शब्दाच्या शेवटच्या व्यंजनाच्या गटातलं अनुनासिक घ्यायचं. मग त थ द ध न, त थ द ध न, ते न घ्यान जोडा. उत अधिक माद उन्माद. बघा, ज्या ठिकाणी शब्द जोडले जातो त्या ठिकाणी अनुनासिकाला अनुनासिक जोडलेलं दिसलं का पटकन म्हणायचं अनुनासिक संधी. षट अधिक मास, या ठिकाणी काय होणार, षण्मास. अनुनासिकाला अनुनासिक. लक्षात येतंय का? जगत अधिक नाथ जगन्नाथ, अनुनासिकाला अनुनासिक. तत अधिक मय तन्मय, अनुनासिकाला अनुनासिक, त्याला म्हणायचं अनुनासिक संधी.